गेले 2 दिवस घरामध्ये पाणीच नाही आहे. पण आता ह्यामुळे सगळ्याच गोष्टी थांबतात का? तर नाही. तर आता वैशूला स्कूलला पाठवायचं म्हणून तिला टिफिनमध्ये चमचमीत असा पनीरचा पराठा दिलेला. पावशेर पनीर आणलेलं पनीरची भाजी करण्यासाठी, पण वैशूचं फारच हट्ट की आई पनीर पराठा कर. आणि अशी पण आपल्याला कमेंट आली होती की ताई वैशूला पनीरचा पराठा दे. तर मस्तपैकी कांदा वगैरे कट करून घेतलेला, त्याच्यामध्ये जास्त काही नाही, आपलं घरातले सगळे मसाले घालायचे आणि पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने पनीर पराठा करायचा. एक नंबर लागतो. आता मंडळी घरात पाणी आल्यानंतरची जी अवस्था होती ना, म्हणजे काय काय करू आणि काय काय नको सगळंच घर आवरायला काढलं होतं आणि फिनेल टाकून मस्तपैकी सगळं धुवून घेतलं. बाहेरचं जे वातावरण होतं ना, एक तर पहिलंच घाण आहे, मच्छर वगैरे भरपूर झालेला आहे, त्यामुळे ना स्वच्छता म्हणजे पाहिजेच पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल नम्रता यात काय वेगळं, नवीन काय आहे? बरं सगळेच करतात ना, मी काय असं फार काही वेगळं करत नाही आहे. फक्त काय आहे ना की काही बायका ना माझ्यापासून इन्स्पायर होतात ना, फक्त त्यांच्याचसाठी खरं तर हा व्हिडिओ. ज्यांना कुणाला माझे व्हिडिओ आवडत नसतील ना त्यांनी स्किप केला तरी चालतंय बरं का. तर थँक्यू सो मच. तुम्ही आता